का म्हणे जाय पिढा आईसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. झालं बरं का कीर्तन आपलं. थोडक्यात मी अभंगाचा भावार्थ सोडला. ऐक नाही, आता मी अभंग सोडून गेलो तरी चालतं असं आहे का. आमचे गुरुवर्य बळीराम बाबा सांगत असतात बरं का, महाराज कीर्तन करत असताना कीर्तनकाराने अभंग सोडला पाहिजे आणि अभंग सोडून गेले नाही पाहिजे. माझं बोलणं लक्षात आलं का. गुरुवर्य बळीराम बाबा म्हणतात आपल्या शेजारचे बरं का, पण काय आमचं पुण्य सोन्याचं पान कोण्या वाठोळीत उडालं आणि आमच्या भागात येऊन बसले बरं का गुरुवर्य बळीराम बाबा. ते म्हणत असतात बाबा महाराजांनी अभंग सोडला पाहिजे आणि महाराजांनी अभंग सोडून गेलं नाही पाहिजे. म्हणजे कसं, महाराजांनी अभंग सोडला पाहिजे म्हणजे ज्या संतांनी ज्या अभंगात जो उपदेश तुम्हा सारख्या श्रोत्यांना केला ना, तो उपदेश महाराजांनी त्या अभंगाच्या द्वारे काय केलं पाहिजे, त्या श्रोत्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे अभंग महाराजांनी सोडला पाहिजे आणि महाराज अभंग सोडून गेला नाही पाहिजे. म्हणजे त्या महाराजांनी अभंगाच्या व्यतिरिक्त इकाड्या तिकाड्या टवाळक्या केल्या नाही पाहिजे. नाही तर काय अभंग घेतला वाघाड्यात आणि महाराज मी कर बुलढाणा म्हणता हाय का नाही, असं झालं नाही पाहिजे बरं का. म्हणून हाय का नाही, जेवढे आता गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, गुरुवर्य चांगदेव महाराज, गुरुवर्य बळीराम बाबा जशी बुद्धी देतील ना, तसा अभंग आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वक्त्याचं कर्तव्य असतं की कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे की नाही. आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या भागाचं वैभव नोय हा परिसर ज्यांच्यामुळं ओळखला चालला असे किसन बाबा आहे की नाही. संतांची पुण्यतिथी आहे आणि संतांच्या दरबारात आहे बरं का. आणि संतांचा अभंग शिवे करता निवडलेला आहे की नाही. संतांची होत असते ती पुण्यतिथी, जीवाचं झालं तर होतं श्राद्ध आणि जेव्हा देवाची काय होत असते जयंती. बाबा हा त्या किसन बाबाचा जे त्यांनी त्यांच्या जीवनात जे आयुष्यातून आम्हासाठी खर्च केलं ना, हा त्याचा पुरावा आहे बरं का महाराज. नाही तर आता ही वेळ जवळपास झोपायची, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारे माणसं आपण. पण झोपीचा वेळ असतानाही तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आले, त्याचं कारण आहे गेले दिगंबर विश्वर योगायोगाने मला बाबांची सेवा करायला भेटते. काय भाग्य असतं तुमचं की बाबा तुमच्यात राहिले, तुमच्या सोबत जेवले आहे का नाही. कारण संत जोपर्यंत हयात असतात ना बाबा, तोपर्यंत त्यांची किंमत कळत नसते. पण ज्यावेळेस संत या जगातून जातात ना बाबा, त्यावेळेस त्यांची खरी किंमत कळते. आणि जवळपास बाबाला जाऊन 11 वर्ष झाले आहे का नाही. पुढच्या वर्षी एक तप होईल बाबाला पूर्ण आणि तुमचं खरंच भाग्य. कारण भागवतकार सांगतात संतांचा सहवास घडण्यासाठी लागतो भाग्य. एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं भाग्य. उदयन बहुजन्म समजितेन सत्संगम जन्मते पुरुषो यथावे. महात्म्यामध्ये आता भागवतकार महाराज मंडळी सगळी या ठिकाणी आहेत बरं का. म्हणून आपल्या एक नाही दोन नाही अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आलं म्हणून बाबा आपल्या परिसरामध्ये आले आणि तुमच्या सर्वांचं सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी आले. आणि बाबाच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम आहे. आणि या सेवेचा योग मला ज्यांच्यामुळे आला, आपल्या बाबांचे चिरंजीव माऊली आहे का नाही, त्यांचाही खरं माऊली नाव त्यांना शोभतं बरं का. शांत आहेत. आता माझा त्यांचा जास्त परिचय नाही. खरं तर ही कीर्तन सेवा
हरिभक्त पारायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू चामदेव महाराजांचे बरं का. पण काही तांत्रिक अडचणीमुळं तुम्ही कारण बऱ्याचशा लोकांनी इथं त्यांना पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणता लॉकडाऊनमध्ये चामदेव महाराज जेवले नाही. कसं काय बारीक झाले लोक. मी चामदेव महाराज नाही बरं का. आणि त्यांची सेवा भरून काढणे इतका माझा अधिकार नाही. मग तुम्ही म्हणता फेटा तर लई बांधलास, कंबर बांधून उभा राहिलास आणि पुन्हा म्हणतो माझा अधिकार नाही. मग हे कसं. याचं उत्तर देतो बाबा. शेवके सांगितले करावेत काम येते होतो पण महाराजांनी सांगितलं तुम्ही जा आणि एवढी सेवा पार पाडा आहे की नाही. आणि म्हणून या परिसरातील सर्व गुरुजन मंडळी कीर्तन म्हटले त्यानंतर त्याचा खेळ नसतो दादा. हा कारण साधं प्रपंचात एखादं जाऊ द्या त्याला पाऊस येण्यासाठी किमान 4-5 व्यक्तीची आहे की नाही. किती जण लागतात. 5 जण लागतात का नाही. पण ते हुशार पाहिजे, त्यांना माहिती पाहिजे. येशी आले की ठेवावं लागतं, पुढच्यानी मागं मागच्यानी पुढं व्हावं लागतं, जेवारी रुपये सोडून घ्यावं लागतं. एका झटक्यात सारणार फुकून मोकळे. तसं आमचे गुरुवारी सांगत असतात कीर्तनकार म्हणजे मडा असतो आणि टाळकरी म्हणजे त्याचे खांदेकरी आणि बसणारे आणि माईक सिस्टम आणि पाकवादी हे मडक धरणारे बरं का. इथं पाहायचंच काम नाही महाराज. एका होणी पडीत आहे का नाही. कारण बाबावर सगळी प्रेम करणारी मंडळी महाराज ऐक ना. इकडं ह्या माईकवरती काय महाराजांचं नाव नारायण महाराज आहेत ऐक नाही. बरोबर. त्याच ठिकाणी आपली सगळी परिसरातील मंडळी. परत मधामध्ये आमचे स्वामी आहेत आहे की नाही. आता स्वामी पाठीमाग म्हणे तर घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. मला काही चिंता नाही. त्यांच्याच बाजूला आमचे सोपान काका, त्यांच्याच बाजूला ज्यांनी सुंदरला आता चालवली सालिग्राम महाराज. परत त्या बाजूला आमचे कृष्णा महाराज पकवाज वाजवतात. परत मारुती महाराज, विकास महाराज, रामप्रसाद महाराज, विनेकरी बाबा आणि ही सगळी बालगोपाल मंडळी त्याच ठिकाणी. परत महाराजही माऊली महाराज आहेत बाबा, अंकुश महाराज आहेत. तसेच निवृत्ती महाराज आहेत. परत मराठी निवृत्ती महाराज होते वाटतं पाठीमागे निवृत्ती महाराज कदम गुरुजी आणि पकवान वाजवणारे आमचे बाराडे महाराज आहेत नाही. आणि तुम्ही श्रोते मायबाप मंडळी तुम्ही म्हणता सगळ्यांचे धन्यवाद मानायला लागले. तुमचे धन्यवाद माऊलीने मागली बरं का. हो तुम्ही महेशाचे मुले. आता राहिलेला एक तास गुरुला संभाजी महाराजांशी आहे की नाही. एका तासात आपल्याला काय करायचे सेवा संपन्न करायची. अगदी तुम्हाला जेव्हा वाटत तुमचे चेहरे मला पडल्यासारखे वाटले की लगेच आपण कीर्तनाला काय करू समाप्त करू. पण आहे तोपर्यंत प्रेमाने काय करायचे. ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल ना त्यावेळेस सगळ्यांनी भजन करायचं आणि हाताने टाळे वाजायची. जर हे तुम्ही केलं तर वेळेमध्ये आपलं कीर्तन नाही तर आपलं आडनाव काकडे काकडा करूनच बरं का. सगळ्यांनी भजन करणार ना बाबा. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं. अजिबात बोलू नका. बोलायचं असेल तर फक्त एक बोला विठ्ठल संप्रदायामध्ये जे धुरीन काही व्यक्ती होऊन गेले ना बाबा त्यांनी संप्रदायात काही नियम घालून दिले की पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं पाहिजे आहे का नाही. मग त्या मंगलाचरणामध्ये तुम्ही कोणताही अभंग घ्या. शुक्ल मंगळनिधी समचरण दृष्टी आहे की नाही काय नो हे केले. हा संप्रदायाच्या काही धुरीन लोकांनी घालून दिलेला काय नियम आहे. आणि त्याच्यानंतर मग मधले की जे कीर्तनकार असतात ना त्यांच्या पद्धतीने कोणताही घ्या अभंग त्यांना बंधन नाही. पण परत हे 2 कीर्तन शेवटचे उपांत्य सेवा आणि शेवटची जी सेवा आहे ना ही बांधलेली असते नियमाने. कारण 7 दिवसची सेवा केली ना तिचा मोबदला आज मागून घ्यायचा. म्हणून मागणी पर अभंग आणि उद्या ती मागणी पूर्ण होत असते आपली की भानुदास किती गात आणि प्रसाद देतो पंढर. आणि म्हणून मागणी पर अभंग घेतलेला आहे. खरं जर पाहिलं ना संप्रदायात मागणं अजिबात चालत नाही. बरं मागावं कोणी 2-3 मुद्दे आपल्या समोर ठेवतो. मागणं कोणीही मागून चालत नाही. मागणं कोणालाही मागून चालत नाही आणि मागणं कसंही मागून चालत नाही. कोणीही मागणीला किंमत येते का.
गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असतात, त्या मागणीला किंमत, जेथे मागणारा श्रेष्ठ, ज्याला मागायला तोही श्रेष्ठ आणि जे मागितलं तेही श्रेष्ठ. याला काय म्हणायचं? ह्या मागणीला किंमत आहे. नाही तर मागणारा सामान्य, ज्याला मागायला तोही सामान्य आणि जे मागितलं तेही सामान्य, या मागणीला किंमत नाही बरं का. एक माणूस रस्त्यावरून समोरून आला आणि इकडून एक माणूस गेला आणि या माणसाने पुढच्या समोरून येणाऱ्या माणसाला बिडी मागितली. बिडी. आता मागणारा सामान्य, ज्याला मागितला तोही सामान्य आणि जे मागितलं ते काय ब्रह्मज्ञान थोडंच मागितलं. काय मागितलं? बिडी मागितलं. मग ह्या मागणीला काही किंमत आहे का? नाही दादा. मग मागणारा श्रेष्ठ, ज्याला मागितलं तेही श्रेष्ठ आणि जे मागितलं तेही श्रेष्ठ, या मागणीला किंमत आहे. विठ्ठला आजच्या अभंगामध्ये मागणारे तुकोबर आहेत. ज्याला मागायले तो या जगाचा मालक आहे आणि जे मागायले तेही अत्यंत महत्वाचं आहे. हा, आता तुकोबारायाचा अधिकार मी काय सांगणार मला. तुकोबाराय म्हणजे एक प्रमाण सांगून जातो, तुका आम्हा प्रिय, तुका सर्व थोर, प्रिय आम्हा थोर. बाकी पुन्हा काही बोलायचंच काय? सगळ्यात श्रेष्ठ तुकोबाराय आहे का? आणि मागणारे तो का, ज्या देवाला प्रभू विशेषण आहे असा भगवंत, या सगळ्या ज्या सगळे देव या भगवंताला पूजितात तो भगवंत आहे. इंद्र चंद्र महेंद्र ज्या शेषी पूजेती असा बलिया माझा पंढरीराव. या मागणीला किंमत आहे बरं का. मी आपल्या सोबत 3 मुद्दे ठेवले होते. मागणं कुणीही मागून चालत नाही. मागणं कुणालाही मागून चालत नाही आणि मागणं कसंही आणि काहीही मागून चालत नाही. कोणी मागावं? होय बाबा, माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? म्हणजे कसं आहे, आपलं जवळपास 60-70 किलोमीटरचं अंतर आहे. आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडं कसं काय? जीव गेल्यावर म्हणजे बरोबर जवळपास सारखं. मग कुणी मागावं? ज्याने सेवा केली त्यांनी मागावं. उदाहरण देऊन जर सांगायचं झालं ना बाबा, आता जर मी वेळेवर आलो नसतो, मी यायला 11 वाजवले असते आणि इथं आलो असतो आणि तुम्हाला म्हणलं असतो कसं केलं आपल्या बुक्क्याचं, मला सांगा तुम्ही बुक्का लावला असता का धक्का द्याला असता? बुक्का लावून धक्का द्याला असता का? कारण सेवा नाही ना. मग ज्यांनी सेवा केली त्यांनी मागावं बरं का. आणि तुकोबारायची सेवा, एवढी सेवा दादा. तुकोबाराय म्हणले, अरे देवा, या जन्मी नाही मागे बहुता जन्मी आणि हेच करीत आलो बाबा. अनेक जन्म झाले हेच केलं आणि आताही तेच करत आहोत. आणि पुन्हा प्रतिज्ञा केली की घेईन मी
एकच अगरबत्ती लावतो आणि मागायला ठेपा नाही आपल्याला, आहे की नाही? अहो, एवढी सवय लागली आपल्याला. जर नातवाला जर एखादा आजोबा संघ घेऊन आला ना, त्याला अक्कल नसती मागायची. पण मग आजोबा काय करतो, त्या नातवाचा मान धरतो आणि देवासमोर वाकवतो. मन देवाला सुखात ठेव. काय करतो? मन देवाला सुखात ठेव, आहे का नाही? आपली मागायला आहे काही नाही, पण सेवेचा पत्ता नाही, अजिबात नाही. मग तो बरोबर म्हणले हराम खोरा, सेवेचा पत्ता नाही आणि मागायला लागला, तुला लाज वाटत नाही. काय बोलले? तुको बरोबर, अरे एवढा अनमोल किमतीचा नळ देव तुला दिला, आणि बरं तू तिथं म्हणणं होता की तुझी सेवा करीन, बरं का, तुझी सेवा केली, आसूपासून केली, प्रतिज्ञा केली, पण सेवा नाही केली आणि मागायला ठेपा नाही. म्हणजे तुकोबाला म्हणले की तया फजित खोरा लाज सेवा मागतो मुशाला आणि तया फजित खोरा लाज नाही. म्हणजे तुला लाज वाटत नाही, तू सेवा करत नाही. कारण माहितीये का, देव आपलं ऐकत का नाही? आपली सेवा नाही ना, आपला अधिकार तसा. कारण आज तुकोबार आहे, भगवंतासमोर उभा राहून तुकोबार आहे, भगवंताला मागायला लागले ना, तसा अधिकार होता. मग ज्याचा अधिकार आहे त्यांनी मागावं, आपला तसा अधिकार नाही ना. अरे साधू संतांचं मागणं काय, साधू संतांच्या शिव्या देवाने खाल्ल्या का? कारण अधिकार तसा होता. तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा देवाने तोंडातला फुका लावून काढला, आणि आपल्याही बायकोचा काटा काढतो, पण काटाच काढतो. आपल्याही मंडळीचा काटाच काढतो, पण काटाच काढतो का? कारण आपली तशी सेवा नाही ना, आणि त्याची तशी सेवा आहे बाबा. मग ज्याची सेवा झाली त्यांनी मागा. मागणं कुणीही मागू नये, याच्यावर आपली चर्चा चालू आहे. मागणं कुणीही मागून चालत नाही. ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडली ना, त्यांनी मागावं त्यांनी. मग त्याची मागणी पूर्ण होत असते, बरं का. नाही तर सेवेचा पत्ता नाही आणि मागायला ठेपा नाही. आणि आपलं तसंच आहे ना बाबा. बरं, जर आपण त्या भगवंताला मागितलं ना, तर भगवंत हसवतो, बरं का, हसवतो. कारण एक प्रकारे आपण त्याचा अपमान करत आहोत. भगवंत हसवतो, म्हणतो का, अरे भल्या माणसा मागायला लागला म्हणजे याचा अर्थ मला कळत नाही का तुला काय द्यावं. मग भगवंत काय करतो, हसतो. बाबा तू मला मागायला लागला, मग मला कळत नाही का, ज्या अर्थी मी ईश्वराचं पालन पोषण आणि उत्पत्ती करतो, त्या अर्थी मला कोणाला काय द्यावं याची अक्कल माझ्याकडे नाही का. मग तुम्हाला मागायला लागलं तर त्यावेळेस भगवंत हसतो, मूर्ख आहे मला मागायला लागला. म्हणून मागावं कोणी, ज्याच्या जीवनामध्ये सेवा घडली त्यांनी मागावं. आणि तुकोबाराच्या जीवनात रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं, आणि रात्रंदिवस भजन केल्यामुळं भगवंत काय होत असतो, ऋणी होत असतो. फुकट देव ऋणी होत नाही, आहे का. भगवंताला ऋणी करण्यासाठी रात्रंदिवस भजन करावं लागतं. त्यावेळेस, कारण तुकोबाराच्या प्रमाणे कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ आणि सेवा. मग रात्र दिवस ज्याने भजन केलं त्याने मागावं, बरं का. म्हणजे मागावं कोणी, ज्याने सेवा केली त्याने मागावं. बरं, कोणाला मागावं हे मी तुम्हाला सांगितलं, जो श्रेष्ठ आहे त्याला मागावं. बरं, मागणी काहीही मागू नये आणि कशीही मागू नये, अजिबात काहीही मागू नये आणि कसंही मागू नये. कारण मागण्याचे प्रकार आहेत. मी बोलता बोलता सांगून गेलो की मागणं परमार्थातही चांगलं नाही आणि व्यवहारातही चांगलं का. कारण परमार्थात जर मागितलं तर माणूस असंतुष्ट आहे असं शब्द होतं, आणि व्यवहारात मागितलं तर त्या माणसाची इज्जत खलास होते. उदाहरण देऊन जर सांगायचं जर झालं तर एखाद्या माणसाने वयाच्या 80 वर्षापर्यंत 4 मुलीचं लग्न केले, पण एकाही माणसाकडून रुपये कधीच मागितला नाही, आणि आता तू मागायला लागला. 50 एकर मोरंडी आणि आता मागायला लागला. त्याची इज्जत राहिली का? इज्जत खलास होत असते. आणि परमात्मा
परमार्थिक क्षेत्रामध्ये जर माणूस मागत असेल ना तर त्या माणसाची तो साधक तो संत आतृत आहे असं सिद्ध होतं. तुकोबाराय आतृप्त होते का? तुकोबारायनेच म्हणावं तृप्ती दोन प्रकारची, एक सांकुशा तृप्ती आणि एक निरांकुशा तृप्ती बरं का. सांकुशा तृप्ती कशाला म्हणायचं? काही मर्यादा पूर्ती झालेली तृप्ती. आता आम्ही जेवलो बरं का, एकदम सुंदर स्वयंपाक केला महाराजांनी. आता आमचे काय झालं, आधी ते जेवायच्या अगोदर असं वाटलं, अशी भूक लागली होती, वाटलं दोन्ही मन खातो का काय 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 की नाही. पण जेवण झाल्याच्या नंतर तृप्ती झाली. ही तृप्ती कशी झाली? निरांकुशा का सांकुशा? आता मला भूक लागणार नाही का? म्हणजे मला भूक लागणार म्हणजे ही शांकुशा तृप्ती. आणि निरांकुशा तृप्ती त्याला म्हणायचं बरं का. तुकोबारायांनी सांगितलंय, आता मी सिद्धी त्यांची निश्चिंती झाली होती म्हणून म्हणले ना. मग का मागितलं तुकोबाराय? का मागितलं? त्याचे दोन कार्य गुरुवर सांगतात, दोन कारण सांगत असतात. एक कारण सांगत असतात की मागायला भगवंत म्हणतोय मागा, पहिलं कारण. आणि दुसरं कारण का मागितलं तुकोबारायने की तुम्ही आम्ही जड जीव आहेत, जर आपल्यातल्या एखाद्या व्यक्तीला जर भगवंत प्रसन्न झालाच तर त्यांनी देवाला काय मागावं म्हणून तुकोबाराय मागतात बरं का. हा, कारण तुम्हा मला कळावं की त्या भगवंताला काय मागावं म्हणून तुकोबाराय मागतात. बघा गुरुवर्य चंद्रशेखर महाराज दृष्टांत सांगत असतात की भगवंत प्राप्त झाल्याच्या नंतर काय मागावं हे कळण्यासाठी तुकोबाराय मागतात. एका माणसाने देवीची उपासना केली आणि देवीला प्रसन्न झाली, प्रसन्न केलं देवीला. आणि देवी प्रसन्न झाल्याच्या नंतर देवी प्रगट झाली आणि देव बाप्पाला म्हणू लागली, देव बाप्पा मागा मी तुमच्यावर प्रसन्न आहे बर का, मागा मी तुमच्यावर प्रसन्न आहे. त्यावेळेस देव बाप्पा म्हणले, आई मी आता म्हातारा झालो, मला आता पायी पायी खडे मागणं होत नाही. काय म्हणू लागली, आई मला आता पायी पायी खडे मागणं होत नाही, माझी इच्छा आहे आई तुम्ही मला एखादं घोडं द्यावं, घोडं. त्यावेळेस ती आई म्हणू लागली देवबाप्पाला, देवबाप्पा तुम्हाला कळावला कोणाला काय मागावं, देवबाप्पा तुम्हाला जर मला घोडं देता आलं असतं तर मी का देव बसून कशाला आले असते, मग कोणाला काय मागावं कळलं का. चंद्रशेखर महाराज एक दृष्टांत सांगत असतात. एक हनुमंतरायाचा भक्त होता, हनुमंतरायाचा. सोमवार असला तरी शरण शरण म्हणजे हनुमंतात, बुधवार असला तरी शरण शरण म्हणजे हनुमंतात, हनुमंतात.
एकनिष्ठ भक्त होता. रात्रंदिवस हनुमंतरायाची सेवा केली. आणि मग हनुमंतराय प्रसन्न झाले बरं का त्याच्यावर. हनुमंतराय प्रसन्न झाले. तो हनुमंतरायाला म्हणू लागला, हनुमंतरायाने विचारलं, का हो तुम्ही खूप माझे निश्चित भक्त आहात, कोणताही वार म्हणलं की तुम्ही शरण शरणचे हनुमंताच म्हणायचे. मागा काय पाहिजे तुम्हाला, बरं का बाबा. मागा म्हणल्याच्या नंतर त्यांनी मागायला सुरुवात केली. तू म्हणे, हे बघा हनुमंतराय, मी 25 वर्षाचा होतो तोपर्यंत मला सोयरिका चांगल्या येत होते. 30 वर्षापर्यंत मी ही मुलगी पाय, ती मुलगी पाय, ही नापास कर, ती नापास कर, असं करता करता 35 वर्ष मला झाले. 35 वर्ष झाल्याच्या नंतर आता मला सोयरिका यायला. मग माझे बाप माझ्यासाठी काय करू लागले, सोयरी पाहण्यासाठी. अशा टायमात म्हणले पुन्हा 10 वर्ष गेली. आता मी 45 वर्षाचा झालो म्हणले. काय म्हणले, आता मी 45 वर्षाचा झालो, काय करा एवढं पहा तुम्ही धोरण. कोणाला हनुमंतरायाला. कारण महाराज आता परिस्थिती झालीच ना तशी. आता आम्हाला लोक गेल्याच्या नंतर अजिबात दुसरं काही विचारितच नाही. महाराज हे आमचा पिंटे आहे, पहा एखादी, बरं का. पाहिल्याच्या नंतर आता पहिला जुना काळ होता माझा. जशी मुलगी पाहिली तसं माणूस काय करायचं, पसंत करायचं. असंच एका जणांनी सांगितलं, महाराज पहा मुलगी, मी पाहिली मुलगी आणि सोयरी घेऊन गेलो म्हणलं, अशी मुलगी आहे, वाघाळ्यात ते म्हणलं. तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणला, महाराज किती फूट किती इंच, काय म्हणला. आता पहिलं होतं महाराज, हाय नाही लोक पहिली मुलीला पाहत नव्हती. आता निघालं म्हणले किती फूट किती इंच. मी म्हणलं, ह्या पाय मी कीर्तनाला गेलतो, मी टेप संघ याला नव्हता. ऐका आता 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 अवघड झालं महाराज. तो म्हणला, महाराज 45 वर्ष झाले, आता सोयरिकी आहे ना, वडील पाहून थकले, बघा तुम्ही एवढं जुळून द्या. हनुमंतरायाने असा पाठीमागा हात केला, काढ दिशी खाली मागितली. ते म्हणला, काहून मारली. ते म्हणले, तुला कळतं का काय कोणाला काय मागावं. ते म्हणला, काय झालं. अरे ते म्हणले, जर तुला बायको देता आली असती तर मी गावाच्या बाहेर कशाला बसला होता. काय म्हणले हनुमंतराय, जर तुला मला बायको देता आली असती तर मी बाहेर कशाला बसला असतो. ते म्हणला, काय राव, कोणाची गाडी गावात येऊ द्या, आम्ही प्रचार तुमचाच केला आणि आता आमचं बघा नाही. बघा म्हणे, तुम्ही मोठे माणसं, तुमचे हात लांब असतात, तुम्हाला नाही देता येतं, तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला फोन करा, एखादं पत्र लिहून द्या. हनुमंतराय म्हणले, मग ते जमतं म्हणे. काय म्हणले, ते जमतं. आणि मग हनुमंतरायाने पत्र लिहिलं, कोणाला, प्रभू रामचंद्रजीला पत्र लिहिलं आणि खाली लिहिलं, आपला विश्वासू, स्वाक्षरी केली आणि हे केलं. आता हे थोडस भोळच होतं, यांनी खिशात टाकली, लगेच रामाच्या दरबारात. आता गेल्याच्या नंतर आधी ते पत्र दाखव का नाही, धाड प्रभूच्या दरबारात गेला. सैन्याचं ऐका ना, त्या चोपदाराने अडवलं त्याचं ऐका ना, डायरेक्ट गेला की मला बायको पाहिजे. प्रभूच्या चरणावर गेला की प्रभू मला बायको पाहिजे. प्रभू म्हणजे गेलायच का काय म्हणे, मी रामचंद्र आहे म्हणे, आणि हिच्यात माझं एक पत्नी व्रत म्हणे, एक बाणी एक वचनी. मला एकच बायको म्हणे, आणि तुला बायको देऊन मी काय करू म्हणे. हनुमंतराय. मग हनुमंतराय प्रभू रामचंद्र तसे म्हणत असताना काय झालं, प्रभू हा ऐकतच नव्हता, मला बायको दे. मग काय केलं, प्रभू म्हणले याला उचला म्हणले आणि याला फेका म्हणले बाहेर. आणि फेकलं, याला उचलायचं की मला हो थांबा म्हणे खिशात पत्र. मग आधीच दाखवायला पाहिजे होतं का नव्हतं पत्र. आणि मग पत्र पाहिलं. मग प्रभू म्हणले, आई खाली फेका म्हणे, याला खाली फेका. ह्यो तर आपल्याच पार्टीचा दिसतो म्हणे. काय म्हणले, ह्यो तर आपल्याच पार्टीचा दिसतो म्हणले. ठेवा म्हणले, याचं काम करणे लागतं, कारण कार्यकर्ता निबर होता ना. खाली स्वाक्षरी कार्यकर्त्याची, निबर कार्यकर्त्याची होती. मग प्रभूने काय केलं, त्याचा एक सैन्य बोलवलं. एक सैनिक होता. आता त्याची मुलगी 35 वर्षाची झाली होती. आता तिला कोणी पास करत नव्हतं आणि याचं काही जमत नव्हतं. त्यांनी म्हणले, इकडे श्यामराव, तुझ्या मुलीचं जमत नाही, मग देऊन टाक म्हणे यार. आणि दिली आणि म्हणले, हे बघ आता तू 45 वर्षाचा झालास, आता मुहूर्त पाण्यात आणि याच्यात वेळ घालायचा लायकीचा नाही म्हणे. तो इथंच लग्न लावून देतो, पण सांभाळ, ही जर हरपली ना तर पुन्हा तुझं लग्न लागणार नाही. आणि सांभाळायची, महाराष्ट्राचं लग्न करून दिलं, त्याला सांभाळायची सांगितली तर मला हा काय करायचा,
गावाच्या येशीतून जरी चालला तरी हाताला धरूनच. कोणी म्हणलं ना असं काय केलं ते म्हणे मला सांभाळायची सांगितलं, काय मला सांभाळायची सांगायची, कुठं हात धरूनच. आणि मग महाराज आषाढीचा टाईम, हा वारकरी होता आणि वारीला निघाला. ते म्हणलं हे बघ मी 15 दिवसाच्या वारीला जात असतो, पण आता माझं लग्न झालंय, तू काळजी करू नको. मी हे दशमीला जातो, एकादशी दिवशी राहतो की द्वादशीला लगे परत वापस. ती म्हणली अजिबात जमायचं नाही, मी घरी एकटी राहायची नाही. आणि मग त्याचा नाईलाज झाला आणि तो वारीला तिला घेऊन आला. आणि वारीला घेऊन आल्याच्या नंतर महाराज स्नान केलं आणि त्या नाथ चौकामध्ये आला आणि तिथं दिंड्या प्रदक्षिणाला निघलेल्या होत्या. ज्ञानोबा मावली तुकाराम अशी लोटालोटी झाली. महाराज चोपदारना जरासा निबर होता, जे लोटला तर याची बायको झुकाचूक धामा घुम झाला. पाहतो 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 अजिबात सापडली नाही त्याची माऊली. आणि मग एक रामाचं मंदिर पाहिलं, धावत पळतच रामाच्या मंदिरात आला. हनुमंतराय पायाजवळ बसले होते, पण याचा हनुमंतरायकडे लक्षच नव्हतं. गेला धापा टाका टाकीतच प्रभूच्या चरणी नमस्कार केला. म्हणला प्रभू तुम्ही मला बायको दिली ती सांभाळायची सांगितली, तिला म्हणलो होतो वारीला येऊ नको, पण तिनं ऐकलं नाही. असा गरजा झाला म्हणे. आणि कव्हा तिचा हात सुटला, मिळत लागला नाही. 2 तास पाहिली पण सापडली नाही. एकदा सापडून द्या म्हणे, पुन्हा वारीला पण याचा नाही. काय म्हणला, पुन्हा वारीला पण याचा नाही म्हणे, एक वेळेस सापडून द्या. मग हनुमंतराय त्या ठिकाणीच बसलेले होते. हनुमंतरायने पुन्हा हात मागे केला, एक काना मग त्यांनी पाहिलं तुम्ही इथंच आहेत का. ते म्हणजे पहिल्यापासूनच इथं आहे मी, तुझं का लक्ष आहे का काय. ते म्हणे आता काऊन मारलं. ते म्हणले मूर्खा तुला कळतं का कोणाला काय काय मागवलं. ते म्हणला तुम्हीच तर म्हणले होते ना पहिल्या वेळेस तुम्हाला मागितलं तर माझ्या कानपाटात मारली, आता काऊन मारली. ते म्हणले हनुमंतराय म्हणू लागले मूर्खा बायको पाहिजे असेल तर तुला रामप्रभूकर जाय म्हणलं होतो, पण बायको हरवलेली बायको जर सापडून आणायची असेल तर माझ्याकडे अरे या हिच्याकडे काय जातो, अरे या हिची हरपलेली मी सापडून दिली. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का, मग कुणाला काय मागावं हे कळण्यासाठी तुकोबारायनं मागितलं 1 नंबरचं. आणि मागा म्हणाला या जगाचा मालक मागा म्हणायला म्हणून मागितलं बरं का. कारण मागा कोण म्हणायला लागलं याला जास्त किंमत आहे बरं का बाबा. मागा कोण म्हणायला, या जगाचा मालक म्हणायला मागा म्हणून मागितलं. कारण माहिती आहे का, साधू संतांनी जीवनामध्ये एवढी सेवा केली भगवंताची, एवढी सेवा केली, पण एकही काही मागितलं नाही. साधू संतांनी देवाला वस्तूचं समर्पण केलं बरं का. साधू संतांनी भगवंताला परत तत्वाचं समर्पण दिलं, पण भगवंताकडून मागत असताना काहीच मागितलं नाही बरं का. वस्तूचं समर्पण बरं का आहे ते सकळ कृष्णाचे अर्पण, यामध्ये वस्तूचं समर्पण आहे बरं का. जेवढ्या काही माझ्या जीवनातल्या वस्तू आहेत ना भगवंता हे तुम्हाला अर्पण. आणि क्रियेचं समर्पण कशाला म्हणायचं, म्हणजे आपल्या जीवनात आपण जे काही कर्म करू ते देवाला समर्पण केलं. मग याच्यामध्ये जर भांडण जर झालं ना तरी म्हणले कृष्णार्पण बरं का, जमतं बरं का. जर भगवंताची सेवा करता करता करायचं नव्हतं पण भांडण झालं तेही कृष्णाला अर्पण करा चालतं, पण भगवंताला अर्पण करायचं म्हणून कोणासंग भांडण करू नका. भगवंताला अर्पण करायचं म्हणून भांडण करू नका. पण जर अनावधानाने झालंच भांडण तर तेही भगवंताला काय करा, अर्पण करा. आणि हेही केलं साधू संतांनी. म्हणून तर म्हणले जे जे काही करतो
क्रियेचं समर्पण झालं, आता तत्वाचं समर्पण. भगवंताला साधू संतांनी तत्व अर्पण केले पण काहीच मागितलं नाही बरं का. मग त्यामध्ये पहिलं तत्व आहे देह तत्व. देह समर्पित देवा, हा म्हणजे देहाचं तत्व. हे काय केलं, भगवंताशी अर्पण केलं, देह समर्पिजे देवा. पुन्हा दुसरं तत्व आहे वाणी तत्व. तत्व समर्पिणी वाणी पांडुरंगी घेत. मग हे काय झालं, हा दुसरं तत्व झालं. आता जाऊ द्या, या तत्वामध्ये मी वेळ घालत नाही. आता शेवटचं तत्व आहे जीव तत्व बरं का, प्राण तत्व. का म्हणे प्राण देवाशी अर्पण. आणि एवढं सगळं भगवंताला त्यांनी दिलं पण पुन्हा कधीच काही नाही मागितलं. ठेवनिया काय संतांनी पण कधीच काही मागितलं नाही. मग महाराज का हो महाराज का मागायला या भंगात तुको फरक. त्याचं कारण मी आपल्या समोर ठेवलंय की मागा म्हणणारा जगाचा बाप आहे म्हणून मागायला लागले. आणि दुसरं कारण सांगितलं की तुम्हा मला भगवंत प्राप्त झाल्याच्या नंतर काय मागावं आहे का नाही ते समजावं म्हणून मागितलं. कारण जर तुकोबरायाने जर मागितलं नसतं ना दादा तर या जगाच्या मालकाचा अपमान झाला असता. जर उदाहरण देऊन जर सांगायचं झालं ना, ज्या काळामध्ये बाबा हयात होते त्या टायमाला तुमच्यातले काही मंडळी बाबाकडे येत असतील आणि बाबा जर प्रसाद घेत असतील किंवा काही खात असतील त्यावेळेस बाबाने म्हणले, बाबा जर म्हटले पाटील 2 घास खा. तुम्ही जेवण फोन करून आलेत घरून पण तुम्ही काय करत होते का? कारण खा कोण म्हणतोय, बाबा खा म्हणायला लागले म्हणून खातात का? कारण त्यांचा अपमान होऊ नये म्हणून या जगाचा मालक मागायला लागला. कारण एवढी सेवा केली बाबा. ज्या वेळेस तुकोबाराय त्या भगवंताच्या मंदिरात जात होते ना त्यावेळेस या जगाचा मायबाप काय करायचा, खाली मान घालायचा, खाली मान. कारण तेवढा अधिकार होता महाराज. आपला अधिकार नाही. आपण पंढरपूरला जातो. बाबा तुम्ही पंढरपूरला गेले का? पंढरपूरला दिले का? तुम्हाला गुचांडी दिली का? मग गुचांडी दिली म्हणजे तुम्ही पक्के दर्शन घेतलं लाईनला लागून आहे की नाही. मग तुमच्याकडे भगवंतांनी पाहिलं होतं का? अजिबात नाही. तुमचं जाऊ द्या. आता मला कीर्तन करता येतंय थोडंफार, मला भागवत जरा जरा जमतं, रामायण बी थोडं थोडं सांगतो बरं का मी. आणि मीही गेलो कीर्तनाला पांडुरंगाच्या दर्शनाला. तुम्हाला तर निष्ठी गुचांडी देत ती, मला तर 3 गुचांड्या दिल्या. पुन्हा त्या देवबाप्पानी पाठीला असा झपका हाणला तेवढ्या मी थांबला नाही. आणि ते पण मी हरण्याला होता ना तो बी पाठीत हाणला. असं लोटलं नीट थोबाडा. तरी मी माग वळून पाहिलं म्हणलं अरे ठेपा नाही आपल्या. रोज चाललंय कुठं ना कुठं तरी, नसलं कीर्तन तर गायला चालूची नाहीच, गायला तर किमान किमान भागवत सांगायला आहे. आणि भगवंताने आपल्याकडे पाहू नाही असा राग आला. पुन्हा पंढरपूरला याचा नाही म्हणलो. पण भगवंत म्हणला तू तिकडं खप का? कारण आपला अधिकार नाही ना बापू. आपली सेवा तशी नाही ना. आणि ते तुकोबराय जर त्या गाभाऱ्यात गेले ना बाबा, जो भगवंत ताट मान करून उभा होता ना त्यांनी मान खाली घालावी आणि तुकोबरायकडे पाहावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, पाय मुखाकडे चिंतीला रोकडे मनोरथ. दादा त्यांना मागायची गरज नव्हती, नुसतं मनात जर आला असतं ना
या जगाचा मालक मी व्हावं तरी इच्छा पूर्ण झाली असती. पण काय साधू संत असतील बरं का, त्यांच्या मनातही मागण्याची इच्छा होत नव्हती. भागवतामध्ये एक प्रसंग आला बरं का महाराज. ज्यावेळेस हिरण्यकश्यपूला मारलं भगवंतानी आणि मारल्याच्या नंतर प्रल्हादाला जवळ घेतलं आणि प्रल्हादाच्या अंगावर हात फिरत या जगाचा मालक म्हणू लागलं, प्रल्हादा माफ कर बाबा, खूप त्रास झाला ना तुला, मला येण्यासाठी उशीर झाला बाबा, माफ कर. आणि असा ज्यावेळेस या जगाचा मालक त्या प्रल्हादाच्या अंगावर हात फिरत होता ना, आणि त्यावेळेस भगवंताने विचारलं बरं का, प्रल्हादा मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे, माग काहीतरी. त्यावेळेस प्रल्हादजीने असं मागितलं महाराज, काय मागितलं माहितीये का, अशी मागणी मागितली की यदिराशी सुमे कामान वराम ताम वरदर्शभ कामानाम हृदय सौरहम. काय म्हणले बाबा, हे भगवंता तू वर देण्यामध्ये वरच शिरोमणी आहेस बरं का, पण माझी मागणी पूर्ण कर बाबा. माझ्या जीवनात मागण्याचं जे अंकुर आहे ना ते कधीच मनात उत्पन्न होऊ देऊ नको, ही मागणी मागितली. यदि मैं मांगू तुझे तो पर तुम कुछ न देना मुझे, वरना आशिक नहीं मजबूर हो जाऊंगा मैं. भगवंता अरे मी जर तुला मागितलं ना तरी तू कधीच मला काही देऊ नको. जर मी तू मला काही दिलंस ना तर मी तुझा भक्त नाही. आशिक म्हणजे भक्त नाही, मी मजदूर होईल बर का, मजदूर. मग मी तुझी सेवा केली आणि तू मला त्याचा मोबदला दिला, मग देव आणि भक्त नातं राहिलं कुठं, मग हे मजदूर मालकाचं नातं होईल. म्हणून भगवंता कधीच काही नाही मागितलं. मला हे सांगायचं की तू कोपाराय गेल्याच्या नंतर कधीच काही मागितलं नाही, आणि त्याचं ऋण भगवंताच्या डोक्यावर झालं. तुकोबाराय मंदिरात गेल्याच्या नंतर देवाने पाहावं. आताच आपलं प्रमाण झालं की मागण्याची आस. तुकोबारायने दर्शन घेतलं आणि माग फिरले तुकोबाराय, आणि माग फिरल्याच्या नंतर तुकोबारायचा हात धरला भगवंताने आणि भगवंत म्हणू लागले, माग बापा काही आवडे तिघे मज वाटे हृदय घालावे. तुकोबाराय का म्हणायचं, तुकोबारायला ते भगवंत मानताय, बापा मागा हो काहीतरी. काय शेवा असेल महाराज, या जगाचा मालक भगवंताला तुकोबारायला म्हणतोय बापा बापा. काय म्हणायचं, माग बापा काही आवडे तर घेईल. असं वाटतं तुकोबाराय तुम्हाला ह्या हृदयामध्ये ठेवावं बरं का. आणि कापून ते आला बरं भगवंत. तुकोबारायले भगवंता तू काय छाटछूट समजतो का काय, आम्हाला छाटछूट समजतो. अरे या विश्वामध्ये फक्त आम्ही धन्यत, आम्ही हे त्रिभुवनी आणि आम्ही वैभवाचे. आम्हाला काय छाटछूट समजतो काय भगवंता, तू काय म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे हात तपस्वीजीने घेते भगवंता. आम्हाला काचोपीचं समजतो का काय, अरे बाप मागायचे नाही आणि देऊन देऊन काय देशील. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, आणि हे तो आम्हा बोल भक्ती पुढे. भगवंता तुझ्या भक्तीच्या व्यतिरिक्त काहीच पाहिजे नाही. आणि मग भगवंत काकुलती आला आणि त्यावेळेस तुकोबाराय आता त्या भगवंताकडे पाहू लागले. भगवंता म्हणले, हे भगवंता तू देणारच ना. आणि मग देणाऱ्याचे असा शब्द ऐकल्याच्या नंतर मग आता भगवंत हसू लागला बरं का. कारण आता भगवंताला वाटलं की आता तुकोबाराय आपल्याला काहीतरी मागला. आणि भगवंत खुश झाला, कारण त्याला वाटलं की काहीतरी प्रपंचातलं दिलं म्हणजे आपण यांच्या ऋणातून मुक्त झालो. पण महाराज तुकोबाराय होते महाराज, अशी मागणी मागितली बरं का, अशी मागितली. भगवंताला म्हणले, तुकोबाराय म्हणले, भगवंता तुम्हाला आम्हाला द्यायचंच ना, तर मग भगवंता हे जो प्रपंच तू आमच्या मागं लावून द्यायचा नाही ना, हा प्रपंच आमच्या जीवनातून विसरून जाऊ दे. अभंगाचं प्रपंच वो सरो प्रपंच
वारकरी साले बर का प्रपंच वसरो मानकंस राग दिसतो. कारण महाराज आता वारकरी बाज आणि वारकरी संप्रदायाला धरून वागणारे लोक माफी मागून बोलतो बरं का, लय कमी आहे बरं का. आता तुम्ही सगळे बाबाच्या सानिध्यात आहे म्हणून बरं आहे बरं का बाबा, नाही तर असे टाळकरी आणि असे कीर्तनकार निघाले विचारू ना. टाळकरी मस्त महाराज बरं का, वारकरी संप्रदायाला धरून येत. नाही तर काही ठिकाणी अशी साथ असती माणसाला वाटतं याच्यापेक्षा चिकनगुन्याची साथ बरी, कारण लई साथ तिथे प्रकार महाराज. मी एका ठिकाणी प्रमाण म्हणलो महाराज बरं का, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. किती गोड वाजाला, पण कोण्या गुरुकडे शिकल्या मला माहित नाही. त्या खाना खापना त्या खाना प्रमाणाचं मात्र करून टाकलं. आणि गायक बी त्याच्या सोबतचे होते, पण ह्या संस्थेत शिकले होते. मी प्रमाण म्हणलो बरं का, विनोद नाही बरं का महाराज, खरं घडलेलं आहे बरं का. या ज्ञानदेव म्हणे नामाचा पहारीचे, आणि पुढं काय मी म्हणलो ज्ञानदेव म्हणे नामाचा पहारीचे. पहिल्या दिवशीचं कीर्तन होतं, तो कोण्या संस्थेत शिकला होता आणि कोणाचा हरिपाठ पाठ केला होता काय माहित. तो म्हणे ज्ञानदेव म्हणे नामाचा पहारीचे आणि परा परा त्याचे तुळशीच. महाराज चुकीचं नाही बरं, मी विनोद सांगायचाच नाही तुम्हाला, खरी घटना घडलेली. परंपरा त्याचे कुळशीत आहे बाबा, ते परापरा नाही बरं का, परंपरा त्याचे कुळशीत. पण ही वारकरी मंडळी आहे बरं का, आणि वारकरी चाली म्हणणारी आहे. नाहीतर आज अशा चाली निघाल्या सुंदर ते ध्यानाला का सुंदर ते ध्यानाला तो कामने माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुमच्या आलं ना लक्षात, हो तुमच्या आलं ना लक्षात. फक्त तिथं ढोलकीन तुन नव्हतं, नाही तर तमाशाच. वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही बरं का बाबा. पण मूर्ख लोक संप्रदायात घुसले आणि संप्रदायाचा तमाशा करून टाकायला लागले महाराज. पण ध्यानात ठेवा, इथं किती आपण कर्म करण्यात स्वतंत्र आहेत, पण आपला बाप आपल्याला विचारी मूर्खा तुला माणूस म्हणून या जन्माला घातलं होतं, नुसतं माणूस म्हणून नाही, कीर्तनकार तुला केलं, तुला वाघाळ्याला कीर्तनाला बोललं होतं का नाही. आणि मग तो काय सांगितलंस, आपला बाप तिथे विचारीन बरं का. मग काय बोलता येईल आपल्याला, काय उत्तर देता होशील. बाप करण्यात आपण स्वतंत्र आहे, पण आपला बाप विचारीन, नुसता विचारायचा नाही, खंडाचं लाकूड हातात घे आणि मग विचारी. मग तिथं हु करून नाही जमायचं, हु केलं की दोन्ही हाताने कामरत घाले, मग तिथं हु करून नाही जमायचं. बाबा ऐक नाही, तुमचं भाग्य, तुमच्या भागामध्ये लोक चांगले आहेत बरं का. नाही तर आमच्याकडे काकडा लोक म्हणते काकडा बरं का, असा काकडा म्हणते ते चाली शिकलेच कुठं मिळत नाही त्याचा. तुझं सवे आम्ही अनुसरलो किती गोड चालेल. पण आता असे नाही म्हणे तुझं सवे आम्ही सरलो आबळा का सासूर वासनी. अरे का बस सासूर वासनी असे कुठे उड्या आणि जाते का संसाराला, ती रडत पडत जाते, मग त्याला रडकी चालू असं. गुरुवारी बंकट स्वामींनी त्या चाली केल्या ना बाबा, त्या हे सगळं पाहून केले ऐक ना. कागा सासूर वासी मज केले भगवंता, पण हे ते विसरूनच गेले ऐक नाही. गावनाच तुझा बर शब्द बसत नाही, तुझं काम करून बसले. पण वारकरी चाली बरं का, जुन्या चाली महाराज, जुन्या चाली म्हणलं तर डोळ्याला पाणी येतं बरं का माणसाचं. टाळी लोफला नाद अंगो माहिती नाही महाराज. बरं कीर्तनात बी एक बहादर म्हणला, कीर्तनात म्हणला महाराज काय शोकांती काय बाबा. एक बहादर म्हणे
ज्ञानाला संप्रदायामध्ये अजिबात महत्व नाही. काय म्हणतो नारदाच्या गात घेऊन काय म्हणे, ज्ञानाला संप्रदायात अजिबात महत्व नाही. महाराज आजच्या कीर्तनकाराला बूट फाटूस तर हाणलं पाहिजे आणि बूट फाटल्यावर एकच म्हणलं पाहिजे. हा? कारण शास्त्र सांगतं की ज्ञान बिन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभा दोन्ही. हे आपला आजा नाही बर का, वेद म्हणायला लागलाय की ज्ञाने बिन मोक्ष नाही हा सिद्धांत. दादा, ज्या माणसाने परमार्थाला सुरुवात केली त्याचा शेवटच तिथं आहे, जोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही. आणि मग आपलेच पैशामुळं काही तू कबराय म्हणले, अरे काही काय करायला लागलास बाबा, तुझं का पोट भरा ना का काय, काहून नाचायला कीर्तन आणि काहून काही सांगायला. महाराज मी प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. काय तुझे पोट भरेनाशे झाले आणि हालवी शिकुले जना सभे माझी. बोलले पण तुमच्या भागाचं करावं तेवढं कौतुक की संप्रदायाला धरून काय चाललंय. आपला संप्रदाय आपले कीर्तन चालू आहेत बरं का. हा सुरुवातीला मी 1-2 विनोद करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या टायमाला तुम्ही हास्य नाही मी लक्षात आणलं की तुम्हाला ते लागत नाही बरं का. म्हणून मी आपलं काय केलं, आपलं कारण ही जी पद्धत आहे ना महाराज, ही जोग महाराज शिक्षण संस्थेची पद्धत आहे बरं का. हा विठाला विठाला काय चालू होतं आपलं म्हणा ना कीर्तन आपलं चालू होतं. प्रपंच हो सर्व मग तो बोलायला मागितलं भगवंता, काय कर माझ्या जीवनातला हा प्रपंच ओसरून जाऊ दे. त्यावेळेस भगवंत म्हणला तुको बरा वेळे झाले का काय, जगाचा कल बघा ना. अहो 2चे 4, 4चे 6, 6चे 8 व्हावे अशीच इच्छा आहे सगळ्यांची. बघा ना जगाचा विचार करा थोडासा या जनाचा. जन कशाच्या पाठीमागे वाढावे समता गृही व्हावे धनधान्य. तुको बरा हो या प्रपंच मोठा व्हावा याचीच इच्छा आहे. बघा 3-3 तळाच्या बिल्डिंग बांधल्या लोकांनी, पण गज वरच आहे. गज काय केलेले वरच काढून ठेवले. घालडा तर घालडाचा होता. तुको बरा तुम्ही काय म्हणता की प्रपंच उसरू द्या. बघा ना त्यावेळेस तुकोबारा म्हणजे भगवंता लोक मूर्ख आहेत, झोपी देत, यांना त्या प्रपंचाचं स्वरूप कळालं नाही म्हणून त्याच्या पाठीमाग आहे. ज्या दिवशी या समाजाला संसार या प्रपंचाचं स्वरूप कळलं ना त्यावेळेस तेही म्हणणार प्रपंच व स्वरूप आहे का नाही. भरतहरी राजाची खूप मोठी कथा आहे बरं का. भरतहरी राजाला काय त्याच्या नगरातल्या एका ब्राह्मणाने काय केलं, भगवंताची पूजा केली आणि एक आमर फळ मागून घेतलं. पत्नी घरी आल्याच्या नंतर ओवाळलं. पत्नी म्हणे काय आणलं साधू, पतिदेव काय आणलं, ते म्हणे हे बघ आमर फळ. म्हणले काय करायचे आमर फळ, म्हणले आपण हे जर खाल्लो तर मरणार नाही. त्यावेळेस ती पत्नी म्हणली मग खाप्याची व्यवस्था. ते म्हणले काही नाही मग खाप्या. ती म्हणली मग याच्यापेक्षा मी आलेलं बरं नको. आमर होऊन काय करायचं म्हणजे फळ खायचं नाही. मोठी कथा आहे. राजाला दिलं, राजाचं प्रेम पत्नीवर होतं, त्याने पत्नीला दिलं, पत्नीचं प्रेम एका सैसावर होतं. आता सैस करायचं नाही आताच्या मुलाला बरं. सैस म्हणजे घराला खराळा करणारा असतो बरं का, त्याला सैस म्हणतात. त्या सैसाचं प्रेम तोही बदमाश होता. त्याचं एका वेश्यावर प्रेम होतं आणि वेश्याचं प्रेम राजावर होतं. कारण वेश्या होती पण विचारी होती. ती म्हणे आता हे आमर फळ खाऊन मी वाईट कृत्य करणारी बाई आहे आणि मी जर आमर झाले तर कुठपर्यंत याचे आम्ही वाईट कृत्य करायचं. म्हणून आपला राजा चांगला आहे. राजाला फळ दिलं आणि राजाच्या हातात फळ आलं की राजाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याने विषयार काढला तुझ्याकडं कसं आलो आणि मग कसं आलं ते असं कळलं की त्या वेश्येवर सैसाचं प्रेम होतं, सैसावर राणीचं प्रेम होतं आणि राणीवर राजाचं प्रेम होतं. आणि मग धिक्कार असं म्हणला तो भरधारी राजा, अरे काय खरं या प्रपंचाचं, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं दुसऱ्यावर आहे. आणि म्हणून तर साधू संत म्हणले काय खरंय, म्हणून तर तुकोबा म्हणले भगवंता म्हणून म्हणतो प्रपंच ओसरो याचा जर अजून आपण जर
थोडक्यात चिंतन जर केलं ना महाराज तर या प्रपंच या शब्दाची संधी फोड करा, याचा अर्थ असा होईल प्रपंच. काय संधी फोड केली तर प्रपंच, मग प्र म्हणजे बाहेरचे, पंच विषय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच प्राण, पंच कोश, याच्या ह्या सगळ्यात विषय पडतो. असं एक चिंतन करता येईल बरं का. म्हणून प्रपंच का होत बाबा, तुम्ही काय म्हणता, तुम्ही रात्रंदिवस भजन करता आणि तुम्ही म्हणता की चित्त तुझे पायी मोरो. याची काय गरज आहे? तुमचं चित्त तर सहज संसारातला करणार. पण तुकोबारा म्हणजे बाबा नाही ना, बहुत चंचल चपल, याचा स्वभाव कसा आहे. म्हणून तर तुला प्रार्थना करायची. काय झालं बघा, एक दिवस काय झालं, एक वाटसरू वाटेने चालला होता आणि वाटसरू वाटेने जात असताना काय झालं, एक धनगराचं कुत्र होतं, कुत्र मेंढ्याकडे. अहो तो धनगर आंब्या खाली झोपलेला होता आणि वाटसरू चालला, असं भोगायला कुत्र, असं भोगायला. याला वाटसरू नाही काय केला, एक दगड उचलला आणि दगड उचलल्याच्या नंतर तो कुत्र दोन दोन पायावर व्हायला लागला. एक शेतकरी बाजूला रानामध्ये काय करत होता, बोकर हाणत होता. बोकर तुमच्याकडे बोकरच म्हणतात का आऊत म्हणतात, बोकर आऊत आहे का आणत होता. तो म्हणला ओ वाटसरू दादा, ते कुत्र दगडाला दाद द्यायचं नाही, दगड हाणू नका. वाटसरू म्हणला ओ पण बघायला ते पाय पहा ते अंगावर या लागलं ना. त्यावेळेस तो त्या याने सांगितलं त्या शेतकरी दादानी म्हणे ओ ते आंब्या खाली बघा, आंब्या खाली बघा. म्हणजे त्याचा मालक झोपलेला आहे, मालक त्याचा मालक झोपलेला आहे, त्याला आवाज द्या. मग त्या वाटसरूने त्याला आवाज द्याला, ओ धनगर दादा तुमचं कुत्र पाहायला जाऊ द्या ना. त्यावेळेस तो मालक असा झोपला होता बरं का महाराज, असा डोक्यावर हात ठेवलेला होता. त्याने डोक्यावर हात नाही काढला, फक्त एक शब्द म्हणला, बांड्या बांड्या येऊ, बांड्या बांड्या येऊ. असंच कीर्तनात एक बार बांड्या बांड्या येऊ म्हणून. त्या टायमाला आमच्याकडे भागात बांडे महाराज की बांडे महाराज भारूड करणार. ते म्हणलं महाराज कहू माग लागले आमच्या, इथं तसं कोणी नाही ना. काय म्हणले, बांड्या बांड्या येऊ म्हणल्याच्या नंतर कुत्र ना महाराज एका क्षणात कोणापाशी गेलं, मालकापाशी गेलं. आता दृष्टांत बाजूला सारा, आता सिद्धांत ऐका. तसं तुकोबारा म्हणले भगवंता याच्यामुळे म्हणतो की चित्त तुझ्या पायासमोर राहो, कारण पायाजवळ तुझ्या राहावं, कारण या चित्ताचा मालक तू ये ना, बुद्धीचा जनिता आणि रुक्माईचा पती. म्हणून म्हणतो तुकोबारा म्हणतो, म्हणून तर तुला प्रार्थना करतो, चित्ती तुझे पाय डोळा इकडे तिकडे जाणार नाही. कारण काय, आता कोठे नावे मन, नावे मन, आता कोठे तुझे देखलिया, तुझा चरण देखलिया, देखलिया भाग गेला, सिन गेला, देवा की चित्त तुझे पायी मोर, प्रपंच ओसर चित्त तुझे पायी मोर. का होत बारा
बाकीचे काही धन दौलत संपत्ती तुकोबारा म्हणले भगवंता हे काहीच लागत नाही, कारण मला माहिती आहे की ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी, म्हणून मला याच्या व्यतिरिक्त काहीच नको देऊ भगवंता, मला हेच दे. असंच तुम्ही करा अभंगाचं दुसरं. पैसे करील पांडुरंगा, लक्षच दिलं नाही आपण. 11 वाजून 8 मिनिटं झाले. टाईम होऊन गेला बरोबर आहे का नाही? मला टाईम होऊन गेला. 5 मिनिटं घेऊ का? घेऊ का? एक वेळेस काय करू आपण, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि 10 मिनिटात सेवा समाप्त करू बरं का? सगळ्यांनी आता भांडी घाला. आतापर्यंत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की भजन करा हे, कारण खरं कीर्तन हे बरं का. सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई मळ्या शेजारीच पाखराने खाल्लं ऐक नाही. 1 तास झालं मी तुम्हाला सांगतो भजन करा, कारण खरं कीर्तन हे बरं का महाराज. खरं कीर्तन हे भागवताचा सिद्धांत पहा, श्रीरामायणाचा सिद्धांत पहा, गाथ्याचा सिद्धांत पहा. गाथ्याचं प्रमाण सांगतो कलियुगा माझी पण कोणतं नाम संकीर्तन. आणि पहिले भागवताचा सिद्धांत पहा, कलो केशव कीर्तनात असं एक श्लोक आहे. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधीना तत् फलं लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. खरं कीर्तन हे बरं का. आणि तुलसीदासजी म्हणले कलयुग केवळ नाम आधार. अजून एक चौपाई सांगू का? हो चहुजुग चहुश्रुती नाम प्रभाव कली विशेष नाही आन पाव. राम सिया राम सिया राम. मग तुम्हाला मी भजन करा म्हणालो महाराज. एका ठिकाणी बाबा असं झालं, एक माणसाने आधीच मला पिन मारली कीर्तनाला येता. महाराज असं कीर्तन करता, 7वं कीर्तन आहे तुमचं, असं करता, असा झटका होऊ देता. खरंच कीर्तन म्हणजे कीर्तन झालं पाहिजे. मग मी केलं ना महाराज सुरू. रामकृष्ण हरीपासून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 9 ते 11 हेच काय अर्धा तास टाळकऱ्यांनी दम धरला. टाळकऱ्यांनी टाळ टेकली की मग मागच्या महिला मंडळ उठायला सुरुवात झाली. मग मधातल्या महिला मंडळ उठल्या. शेवटी 11 वाजता 5 म्हातारे समोर राहिले. 5 मी त्यांना नमस्कार केला. म्हणलो वा काय खऱ्या कीर्तनावर काय प्रेम आहे तुमचं. ते म्हणले दुश्मना. काय म्हणले मला? दुश्मना कशाचं प्रेम कशाचं काय. मी म्हणलो मग काहून बसला तुम्ही बाबा? ते म्हणले कसं आहे म्हणे, आमच्या मुलाने आम्हाला 9 वाजता इथं आणून घातले, आम्हाला चालता येत नाही, आणि ते 11 वाजता न्यायला येतो म्हणले. मग 9 वाजता आणून घातलं, ते 11 वाजता तर येत नाही आणि आम्हाला घरी जाता येत नाही, म्हणून आम्ही इथं बसलो.
पण खरं कीर्तन लट्टीके ते रुचे खरं कीर्तन हे बरं का बापा. म्हणून तुमच्या पाया पडतो आई, अजिबात लाजू नका, भजन करा बरं का. मी तुमच्या नातवासारखा आहे हा. कारण ज्या माऊलीला 3 मुलं असतील ना, तिनं मला 4था समजा. जिला 2 असतील तिनं मला 3रा समजा. जिला 1 असत तिने 2रा समजा. आणि जिला नसलच तिनं मला वटीत घ्या, मी हिस्सा मागायचा नाही पण भजन वाटा मागायचा नाही पण काय करा, भजन करा. जर तुम्ही चांगलं भजन केलं आपण 5 मिनिटात लगे आवरून घेऊन जेव्हा समाप्त. सगळ्यांनी काय करा, प्रेमाने भजन करा. थोडस मी समोर म्हणतो, पाठीमाग तुम्ही म्हणा, तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी काना. बरं झालं ग्रामपंचायत मध्ये तुमच्या इकडे उभा राहिलं, नाही तर डिपॉझिट जप्त झाला. हे भजन जरा अवघड वाटतं का. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा ना सर्वत्र. आपल्या इकडे भजन करीत नाहीत का. मग सगळ्यांनी भजन करा ना प्रेमाने. करताना का नाही. आता एक लास्ट चान्स, नाही तर मग तुमच्या पद्धतीने पहा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. झालं बरं का भजन चांगलं केलं. पण आई कसं भजन करायचं सांगतो मी तुम्हाला. शेजारी सगळं भांडण लागल्यासारखं. शेजारणीला भांडायला लागल्यावर कसं भांडतात, 2च महिला सगळं गाव गोळा करतो. मग तसं एक वेळेस करा, लगेच समाप्त. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. धन्यवाद बरं का. ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, आणि ज्यांनी नाही केलं त्यांना डबल धन्यवाद. मी काय करू शकतो तुम्ही. माझं सांगायचं काम आहे बाबा. एक माणूस मोठमोठ्याने हसू लागला. मी म्हणलो काऊन हसायला पाटील. ते म्हणलं असा फसीला कंडक्टर. म्हणलो काय केलं, तिकीट काढून बसलोच नाही. काय काढून बसलोच नाही. मला सांगा नुकसान कोणाचं झालं, कंडक्टरचं. तसं मी कंडक्टर आहे बाबा. हो मी तुमचं तिकीट भाडं हो. खाली 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 इकडं बसच्या खाली, बसच्या बाजूला. मग मला सांगा कोणाचं नुकसान झालं, त्या माणसाचं ना. मग तसं मी एवढं सांगूनही तुम्ही जर भजन नाहीच केलं तर नुकसान तुमचं आहे बापा. माझं काय होणार, मला 11,000 हे देणारच आहेत. ते मात्र कोण्या शाळा शिकत होता आधी सांग. तसं काहीच नाही. ही सेवा माझ्या वाट्याला भेटली, एवढं परम भाग्य माझं. आपलं चिंतन चालू होतं की काय, की आयशे करी का पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. आता 2 प्रमाण सांगतो शिवला समाप्त करतो. तुकोबाराय म्हणले, ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात की आयशे करी का पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. मग शुद्ध रंग वावे रंगा म्हणतात म्हणल्याच्या नंतर अशुद्ध रंग असलाच पाहिजे. मग तो अशुद्ध रंग आहे. विषयाचा रंग अशुद्ध रंग, प्रपंचाचा रंग अशुद्ध रंग, इंद्रियाचा रंग अशुद्ध रंग. मग तो कोणाला म्हणले भगवंता ह्या रंगात आम्हाला रंग देऊ नको बरं का. कारण इंद्रियाचे आवी पांगिलो अंकित, त्याचे रंगीचित रंगले शीत, त्याचे रंगीचित. इंद्रियाचे आवी पांगिलो अंकित, त्याचे रंगीचित रंगले त्याचे रंगीचित. बाबा मग काय का बरं का. खरं तर तुकोबाराय
ह्या अशुद्ध रंगात रंगले नव्हते बरं का, इंद्रियाच्या रंगात रंगले नव्हते. जर इंद्रियाच्या रंगात जर रंगले असते ना तुकोबरा ते म्हणलेच नसते जाय हो तुम्हा ते. पण मग आपलं वकील पत्र घेतलं आणि आपण असं वागावं म्हणून तुकोबरा आपलं वकिली पत्र घेऊन भगवंताला म्हणतात की आम्ही अशुद्ध रंगात रंगलेलोय, आम्ही इंद्रियाच्या रंगात रंगलेलोय. खरं तर तुकोबरा कशात रंगलेले होते माहितीये का, रंगला रंगी विठ्ठल सर्वांगाने विठ्ठलाच्या रंगात तुकोबा रंगले होते. आणि आपल्याला सांगितलं रंगी 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 आपलं वकील पत्र घेऊन म्हणले बरं का ते आयुष्य कधी का पांडुरंगा शुद्ध रंग विरंगा. 11:17 झाले बरं का. अभंगाचे 2 चरणाचा भावार्थ मी आपल्या समोर ठेवला. आता वेळेअभावी या ठिकाणी सेवा थांबवतो. ऐक नाही या ज्या माझ्या कीर्तनामध्ये जे काही 2 शब्द तुम्हाला चांगले वाटले असतील हे गुरुवाऱ्यांचे आणि चुकीचे उद्धटपणाचे जे बोल आहेत ने बाबा हे माझ्या बुद्धीचे दोष आहेत बरं का. खरं तर ही आजची सेवा हरिभक्त चांगली महाराजांची होती, पण त्यांना अडचण आल्यामुळं मी सेवा करण्याचा योग मला आपल्या माऊली महाराजांनी दिला. त्याबद्दल महाराजांचे तुम्हा सर्वच गुरुजन मंडळीचे, वाजवणारे महाराज, ऐकणारे सर्व महाराज मंडळीचे आभार मानतो. आणि या ठिकाणी येऊ कारण संतांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन जिसे श्रवण कर मिट जाती है सो जन्म जन्म की कथा. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय राम जय जय राम. आणि मग हा ज्ञानाचा मोठा महाप्रभाव आपल्या जीवनात घडून आला. आपण सगळे भाग्यवान आहोत. झालेली कीर्तनरूपी सेवा किशन बाबाच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण राहा. हा एक वेळेस प्रेमाने ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होईल, अर्ध्या मिनिटात तुकोबारायचं भजन होईल आणि सूचना देणारे सूचना सांगतील आणि आपल्या सेवेला पूर्ण राहा. या सेवेचा योग मला तुम्ही दिलात महाराज, तुमचे उपकार आहेत माझ्यावरती. जर तुम्ही आज मला सेवेला बोलवलं नसतं तर मी घरी झोपलो असतो आणि घरी झोपल्यानंतर या भजन झालं असतं कथा. म्हणून तुमचे माझ्यावर उपकार आहेत. काय झाल्याच्या नंतर तुमचे उपकार माझ्या जीवनातून मी उत्तीर्ण होईन तुमच्या. म्हणून एक शब्द म्हणतो की धन्य भाग